लाल भोपळ्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: लाल भोपळा, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, पाव चमचा मेथी दाणे, लाल तिखट, पाणी, 1 ते 2 चमचे खवलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर। लाल भोपळ्याचे अशा पद्धतीने काप करत मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, मेथी दाणे आणि तिखटाच्या फोडणीत हे काप घालायचे। वर पाणी घालत झाकण ठेवत ही भाजी वाफवायची आणि यात ओल्या नारळाचा चव घालायचा आणि भाजी परत शिजवून घ्यायची। झाली आपली लाल भोपळ्याची भाजी तयार। आता बनवूयात लाल भोपळ्याची भाजी। तर त्यासाठी सगळ्यात ते लाल भोपळ्याचा जो वरचा बियाकडचा पोर्शन असतो हा पोर्शन पूर्ण काढून घ्यायचा आणि त्याचं जे कडक आवरण असतं, कव्हर असतं, तेही व्यवस्थित काढून घ्यायचं। तुम्ही छेलूनही घेऊ शकता आणि त्यानंतर लाल भोपळ्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या। मी शक्यतो मोठ्या फोडी ठेवते। आता भाजीला फोडणी घालूया। फोडणीमध्ये सगळ्यात आधी मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की जिरं घालायचं, हिंग घालायचं, कढीपत्ता, पाव चमचा मेथ्यांचे दाणे आणि लाल तिखट आणि ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। फोडणीमध्ये लाल भोपळ्याच्या फोडी घालायच्या आणि या व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं। व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट केला की त्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं, मिक्स करायचं, झाकण ठेवायचं आणि एक 10 ते 12 मिनिट ही भाजी छान शिजवून घ्यायची। आणि इथे तुम्ही बघू शकाल एक 10 मिनिटं फक्त मी मध्यम आचेवर भाजी शिजवली आहे। मस्त दिसते। भोपळाही इथे छान व्यवस्थित मऊसूद शिजलेला आहे। यामध्ये घालायचं आहे ओला नारळाचा चव 1-2 चमचा आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकाल लाल भोपळ्याची भाजी इथे आपली बनवून तयार आहे।